श्री आला. श्री ये 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 बरं झालं आलास. श्री आला. श्री बस ना. ये बस बस. अरे बस ना. आई चालेल ना. वीस तारखेचा मुहूर्त पकडूया. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हणाल तसं. हो चालेल ना. चालेल चालेल. मलाही चालेल चालेल. पण तयारीला वेळ जरा कमी पडतोय. अहो त्यात काय, पैसे फेकले की काम पटापट होतात. श्री काय म्हणतोस? मला चालेल. जान्हवीला मलाही चालेल. ठरलं तर. गुरुजी 20 तारखेचा मुहूर्त धरा मग. चालेल. उत्तम आहे. बरं तर मग देण्या घेण्याचं काय? तुम्ही तुमची मुलगी द्यायचीत आणि जावई घ्यायचात, इतकंच काय ते देणं घेणं. हो, असा जावई आणि असं घर मिळणं म्हणजे आमचं भाग्यच आहे. नाही भाग्य आहे, बरोबर आहे. आता देण्या घेण्याचं एक राहू द्या, पण मानपान काहीतरी झाला पाहिजे ना. असं काय माणूस, मानपानाचं काही नाही. एकमेकांचा आदर करूया हेच मानपान. आणखीन दुसरं काही नको. चला बाई, ओझच उतरलं माझ्या डोक्यावरच. मुहूर्त कितीचा आहे गुरुजी? 10चा मुहूर्त आहे. 10 चालेल. हो चालेल चालेल. चला सगळ्या मंडळींचं तोंड गोड करा. आधी तुम्ही घ्या. घ्या. थांबा थांबा, डॉक्टरांनी सांगितलंय गोड खात जा. चालेल. घ्या.
आता सगळ्यांच्या पाया पड पाहू. अहो जावई बापू, तुम्ही कशाला उठताय? हो मी पण पाया पडतो ना. अहो मुलीनं पाया पडायचं असतं. का? नाही म्हणजे माझ्यापेक्षाही तुम्ही मोठे आहातच की. ही फक्त मुलगी आहे म्हणून हिने पाया पडायचं आणि मी मुलगा आहे म्हणून पाया पडायचं नाही, असं का? अहो तशी रीत आहे आपली. हो कसली रीत? आपणच ठरवतो ना. मुलींनी पाया पडायचं असेल तर मुलांनीही झुकलं पाहिजे. ठीक आहे, मग दोघं जोडीने पाया पडा. काय म्हणता गुरुजी? हो चालतंय सगळं. लग्न ठरलेलं आहे त्यांचं. अरे आधी आजींच्या पाया पडा. सुखी राहा. थँक्स. आयुष्यमान भाव. आयुष्यमान भव. प्रत्येकीला वेगळा नको, सगळ्यांना एकदमच कर नमस्कार. हा इंदुबेनी. आता पडू का? सुखी रहा. सुखी राहा. सुखी राहा. पण जान्हवी, आय एम रिअली हॅपी फॉर यू. थँक्यू मनीष. शिवानीला सांगितलंस? हो बोलले. काय म्हणाली, येणार आहे का? अरे हो, म्हणजे येईल ती. नक्की नाही पण प्रयत्न करते असं म्हणाले. नाही येणार ती. मनीष, सगळं ठीक होईल रे. सोड ना. तसंही ठीक होण्यासाठी काही उरलं नाही आता. असं नको ना बोलूस मनीष. सॉरी, रिअली सॉरी. ए पण मला आमंत्रण दोन्ही घरांकडनं पाहिजे, कळलं का? अहो मी मुलीकडचं आहे आणि मुलाकडचं आहे, बरोबर ना? मग अरे हो म्हणजे काय? आणि मी 2 दिवस आधी हॉलवर राहणार आहे, अजिबात घरी जाणार नाही, कळलं का? 1 मिनिट, तुला घरी सोडणार कोण आहे? बरोबर. मी तर वरातीत सॉलिड नाचणार आहे बास. मी पण. ए आणि लाइटिंग वगैरे करायचं ना घराला, ते कधी करायचं? होत. अरे करायलाच पाहिजे. एवढे श्रीमंत जावई आहेत आपले, त्यांना शोभेलच तरी काही करायला हवं ना. हे बघ, उगाच काहीतरी करू नका. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करा. दाजी, तुमच्या ह्या अशा विचारामुळे तुम्ही कुठं पोहोचला नाही. असा विचार न करून तुम्ही कुठे पोहोचलात? पोलीस स्टेशनात. दाजींचा स्वभाव म्हणजे गमत्या. तुम्ही तुमच्या गमती थांबवून आता माझा शर्ट काढलात तर मेहरबानी होईल. अहो काय हे तुमचं? एवढ्या चांगल्या आनंदाच्या प्रसंगात पण तुझं माझं काय करताय तुम्ही? आणि आता पोरगी जाणारच आहे ना एवढ्या मोठ्या घरात. मग तुम्हाला हवे तेवढे शर्ट विकत घ्या तुम्ही. याला म्हणतात आईजीच्या जीवावर बायजी उदार. दाजी, मुद्दा शर्टाचाच आहे ना.
उद्या देतो. आता वापरलाच आहे तर पूर्णपणे वापरून परत करतो. त्यांना ना वेळ प्रसंग बघून वागायची सवयच नाहीये. हो, पण कुणाशी वागतोय याचं पक्क भान असतं मला. हो, माझ्या माहेरच्या माणसांना नेहमी पाण्यातच पाहता तुम्ही. अगं, तुझ्या माहेरची माणसं माझ्या अंगावरचे कपडे काढून घ्यायला लागली तरी गप्प बसायचंय का मी? तो काही तुमचा शर्ट घेऊन जात नव्हता. नाही नाही, पण जाईल ना तेव्हा नुसता शर्ट नाही जाणार. पहिलं माझ्या दादाचा अपमान करण्यासाठीच त्याला बोलावलं होतं का मी इथे? प्लीज तुम्ही भांडू नका ना आता. बरं बरं, शांत व्हा आता सगळे. पिंट्या, आपल्याला जी कामं करायची आहेत त्याची लिस्ट बनवूयात का आपण? चालेल. आणि कामं वाटून घेऊयात त्याप्रमाणे, कळलं? मी काय म्हणतो, सजावटीचं काम आहे ना, मी उद्यापासून सुरू करतो. शाळेतली पोरं आहेत ना, लावतो त्यांना कामाला. आपण एक काम करूया, आपण उद्याच खरेदीला जाऊया. हो तर ते दागिने आणि कपडे सगळं फायनल करून टाकूया. दागिने विकत घ्यायला पैसे कुठे आहेत? दाजी, तुम्ही उगीच नकार घंटा वाजवू नका. अहो, नवरीचा मामा आहे ना जिवंत, हम है तो क्या गम है. अरे तू है वही तो गम है. बाबा प्लीज. अगं नाहीतर काय, मागच्या वेळी हे महाशय इथे येऊन गेले ना तेव्हा 23 माणसं आली होती वेगवेगळी बिलं घेऊन. 3 वर्ष चुकवत होतो मी ती बिलं. दाजी, यापुढे बिल तुमच्याकडे येणार नाही. ए मामा, हा फोन कोणाचा आहे? हा हा, हो ना. अरे मला सापडला. कुठे सापडला? भाच्या, अरे शोधावं लागतं रे. डोळे उघडे ठेवून शोधलं की सगळं काही सापडतं. आता तुझ्या बहिणीलाच बघ ना, कसं श्रीमंत स्थळ सापडलं. चला मी पानं वाढायला घेते. ए जानू जानू, इकडे इकडे. नाही, तू जेवायला वाढतेच आहेस तर ताटात सगळ्यांना मिठाई वाट. मिठाई? कोकलेकडचीच आहे, तिथं आवडली मला, आणली मी. वाढ वाढ सगळ्यांना ताट. फुलवाल्याला बोलवायला पाहिजे, केटररला सांगितलं पाहिजे. दागिने बनवून घेण्यासाठी आता वेळ नाहीये, त्यामुळे तयार दागिने पाहिजेत. आणि मानपानाच्या साड्या सुद्धा. हो मॅडम, मी हॉलला फोन केलेला आहे आणि डेकोरेटर्स असं म्हणलेत की ते दिवस रात्र मेहनत करतील आणि डेकोरेशन करून देतील. दागिनेवाले उद्या येत आहेत आणि साडीवाल्यांना आता फोन करते. ओके. आणि आपल्या स्टाफला आणि वर्कर्सना तुम्ही पर्सनली फोन करून बोलावणं करा. हो मॅडम. आणि जरा घरच्यांना सांगा, लग्न होईपर्यंत इथंच राहिलं तर बरं होईल. ओके. आता गेस्ट लिस्ट काढायची आहे. चला माझ्या खोलीत जाऊया. नर्मदा, देण्या घेण्याची लिस्ट झाली आहे ना? बरोबर करतेच आहे. आई माझा फोन बघितला कुठे? आई अगं तुझा फोन वाजतोय. पण कुठे वाजतोय ते कसं कळणार? अहो वंच, पण घरात आवाज येत नाहीये. अरे देवा, म्हणजे हरवला. बेबी वंच, हरवला माझा फोन. मला ना आता खूप महत्वाचा फोन येणार होता कुणाचा तरी. कुठला महत्वाचा फोन येणार होता? मोबाईल कंपनीचा. काय करू आता? जाऊ दे हा तुझा फोन, आता खूप काम आहेत आपल्याला आता. बेबी वंच, जाऊ दे म्हणजे जाऊ दे माझा फोन. तसं नाही ग, मिळेल, आपण नंतर शोधू नाही का? हा नंतर टाकला मी कुठे? श्री पण आला. हा बाय. श्री माझा फोन परत हरवला. अरे थांब, मी फोन करून बघतो. अरे नको लावू फोन, मी मगासपासून ट्राय करून झालाय, नुसताच वाजतोय. नाही, लाव लाव लाव. कदाचित तू फोन लावल्यावर ना मला ऐकू येईल सुद्धा बेल. काहीतरी बोलतेस. आणि आता लक्षात ठेवा, लग्न होईपर्यंत काहीही हरवायचं नाहीये. श्री, मी काय म्हणते, सरक बाजूला. माझा फोन. शरयू, आता लग्न घरामध्ये ना तुझ्या वस्तू व्यवस्थित ठेवा. कुठेतरी हरवत बसू नकोस. आम्ही सगळे शोधत बसणार नाही होत आता त्या वस्तू. हो ना इंदू वहिनी? रडू नको, सापडेल फोन. बरं, इन्व्हिटेशनचं काय करायचंय? डिजिटल इन्व्हिटेशन. हा तेच. काय? कसली इन्व्हिटेशन? डिजिटल इन्व्हिटेशन म्हणजे फोन आणि मेसेजेसनी. श्री, आपल्याला जर हवे असतील ना तर पटकन पत्रिका छापून मिळतील.
मला माहितीये छापून मिळतील, पण मलाच नकोय. श्री, आता तू तुझं जंगल बिंगल मध्ये आणू नकोस. बेबी आत्या, मी असेपर्यंत हे राहणार. आणि या पेपर पैकी किती जंगलतोड होते माहितीये का तुम्हाला? ही अशीच जंगलतोड चालू राहिली ना तर तज्ञांच्या म्हणण्यानुसार 3रं वर्ल्ड वॉर हे पाण्यासाठी होणार. आणि मी म्हणतोय असंच चालू राहिलं ना तर नक्की होणार. बेबी आत्या, आपण निदान आपल्यापुरतं तरी इको फ्रेंडली राहूया ना. आणि लग्न अगदी छान महिनाभर आधी ठरलं असतं ना तरीही मी पत्रिका छापून घेणार नव्हतोच. अगं, लग्न ही आपली इतकी खाजगी बाब आहे, त्याचा पर्यावरणावरती कसला इफेक्ट व्हायला पाहिजे? अरे पण तू काय तो एनजीओ कडनं काय ते झाडं लावून घेतोच ना. जितक्या प्रमाणात झाडं तोडली जातात ना तितक्या प्रमाणात लावली नाही जात. आणि लग्नामध्ये काही गोष्टी नाही करायच्या असं ठरवलंय मी, तेव्हा मला नाही जमणार. बरं बाबा, तुला काय हवं ते कर बस. बरं बाबा, तुला काय करायचं ते कर. हॅलो. मनीष, तिची आणूया. नको. अरे प्लीज ना. अरे यार शिट. ए मनीष, एक काम कर ना, हातोडी आणि खिळा घेऊन ये ना पटकन पटकन. अरे तू आण ना. ए आण ना मनीष. मी नाही आणणार, चल. मनीष, लवकर आण लवकर आण. आण ना प्लीज प्लीज आण ना तू पटकन. लहान आहे म्हणून सगळी कामं ऐकायची. कामं करणार. चल ना. अरे अहो काय सांगू तुम्हाला, सगळं तडकाफडकी ठरलंय. हो, त्यामुळे पत्रिका पाठवायला वेळच नाही मिळाला. मग जानू म्हणाली फोनच करा काकांना, म्हणून फोन करतोय. पण तुम्ही सगळ्यांनी आवर्जून यायचंय बरं का, वाट बघतोय मी. हा, हो चालेल. बर. नमस्कार बाबा. नमस्कार. कसे आहात? मी छान आहे, तयारी चालली सगळी. कशी आहेस? बरं ऐक ना, पार्लरवालीला सांगितलंय तर ती म्हणाली की ओके अपॉइंटमेंट देते. मेहंदीवालीला सांगितलंय ती येणार आहे रात्री. जाम गर्दी होती यार, तू काही विचारू नको. बरं ऐक, आता इथेच थांब. 2 दिवस कुठेही जाणार नाही असं तू जा म्हणालीस तरी मी जाणार नाहीये. आणि ऐक ना, महत्वाचं म्हणजे माझ्या टेलरला विचारलं तर तो म्हणाला एका दिवसात ब्लाऊज शिवून देतो. येस. लागली पाणी आणू? नको नको, मी मी जातो. अरे वा, करवली आली वाटतं. छान छान छान. अरे वा जानू, तुझी आई खाली वाट बघते. आम्ही खरेदीला जाऊन येतो, दागिने आणि कपड्यांची. मामा पैसे कुठे आहेत? अरे पैशाची का काळजी करते? हा मामा आहे ना. हे बघ मामा. हे बघ जानू, काही काळजी करू नको. अगं मी मामा असलो तरी कोणाला मामा बनवायला नाही चाललो. हे बघ, लग्न होईपर्यंत सगळं माझ्यावर सोपव आणि निश्चिंत राहा. हा मामा आहे ना. ए मामा, मामा. मनीष, ए ती हातोडी मॅन, कुठे आहेस तू? हा जिजू. हॅलो. हा सर बोला. चालू आहे. बरं सर, मी रजेसाठी अर्ज. थँक्यू सो मच सर. बरं तुम्ही मॅडम ना घेऊन येणार आता लग्नाला? मी त्यांना वेगळा फोन करू? चालेल चालेल, ठीक आहे, वाट बघतो. बाय बाय. सरांचा हो. मी आलेच हा सर. जिजूचा. हॅलो. काय करतेस? अरे माझं लग्न आहे ना 20 ऑक्टोबरला, त्याची तयारी. ओ अच्छा 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 अच्छा. कधी ठरलं? कोणाशी करतेस? आहे एक जण. वेडा आहे तो. असू दे, मला आवडतो. नाही, मी आपलं सांगितलं तुला, म्हणजे नंतर असं म्हणू नकोस की बाबा रे सांगितलंच नाहीस तू. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? मला कशाला काय प्रॉब्लेम असेल. मी आपलं तुला फक्त सावध केलं. आता त्या सगळ्याच्या पलीकडे गेले मी. उशीर केलास. आता माझं सगळं काही तो झालाय. मी जगेन तर त्याच्या बरोबरच आणि मरेन तीही त्याच्या बरोबर. ना आधी ना नंतर. असं का? कारण त्याच्या शिवाय आणि त्याच्या नंतर आता एक क्षणही नाही राहू शकणार रे. म्हणून त्याच्या बरोबरच. हरलो हरलो. आता यापुढे मी काही म्हणणार नाही. लग्नानंतरचे पुरुषांचं होतं ना ते माझं लग्न आधीच झालंय.
बाकी तुमच्याकडे काय चाललंय? एक महत्वाचा निर्णय घ्यायचा होता म्हणून तुला फोन केला होता. कसला रे? जान्हवी, मला असं वाटतं की आपण आपल्या लग्नामध्ये 3 ना नकार देऊया. आहेर, अन्नाचा आग्रह आणि अक्षता. आई शपथ, तुला कसं कळलं? कारण मलाही तसंच वाटतं रे. जान्हवी, सिरियसली सांगतो, तू माझ्या जीवाचा तुकडा आहेस, फक्त वेगळ्या शरीरात. हे ना सतत मला तर पटायला लागलंय. मला चालेल श्री. डन. मग आपण आहेर, अन्नाचा आग्रह आणि अक्षता यांना नाही म्हणायचं. हा? तू तुझ्या घरी सांग, मी माझ्या घरी सांगतो. ओके ओके. लग्न होईपर्यंतचा काळ खूप मोठा वाटतोय यार. मला पण. कसा काय जगणार तुझ्याशिवाय? हे बरं, चल मी ठेवू का आता फोन? का विचारतेस असे प्रश्न ज्याची उत्तर तुला माहिती आहेत? हे बघ, घरात खूप लग्नाची कामं पडली आहेत. मी ठेवते. बाय बाय बाय. ए बाय ना काय